नमस्कार, मी ऋषिकेश शेलार धडक बेधडक मध्ये आपले स्वागत करतोय आणि आज धडक बेधडक मध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडू शकेल का। आणि याच मुद्द्यावरती आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित मान्यवर आहेत किशोरजी कन्हेरे, शिवसेनेचे ते प्रवक्ते आहेत। किशोरजी स्वागत आहे। नमस्कार। पुढील मान्यवर आहेत अविनाशजी ठाकरे, भाजपचे ओबीसी नेता आणि नागपूर मनपाचे सत्तापक्ष नेता। अविनाशजी स्वागत आहे तुमचं। नमस्कार। पुढील मान्यवर आहेत ईश्वरजी बाळबोधे, ओबीसीचे ते राष्ट्रवादी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत। ईश्वरजी तुमचं देखील कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार। सुरुवात आपण करणार आहोत किशोरजी तुमच्यापासून। आज राज्य सरकारनं ओबीसींच्या डेटा संदर्भातला ठराव मांडून पुन्हा एकदा ओबीसींची दिशाभूल केली आहे असं मत नुकतंच 2 तासांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले। तुम्हाला काय म्हणायचं यावर? मला असं वाटतं की ओबीसीची दिशाभूल करण्याचं हे यांचं विधान आहे, फार अत्यंत चुकीचं विधान आहे। कारण हे इम्पेरिकल डाटा जो काही सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे त्याच्याकरता जे काही दिशा महाराष्ट्र शासनाकडे जोपर्यंत हा इम्पेरिकल डाटा येणार नाही तोपर्यंत ओबीसीची एक लोकसंख्या किती आहे महाराष्ट्रामध्ये कळणार नाही। त्याकरता जो काही डाटा त्यावेळेला 2010 मध्ये जो निर्णय झाला होता आपल्या केंद्रीय मध्ये या संदर्भात एक जनगणना झाली होती, सामाजिक आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना। हा सगळा डाटा तत्कालीन केंद्र शासनाकडे होता आणि तो तसा डाटा आज पण केंद्र शासनाकडे कळून आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आरक्षण त्याला नको 50% आरक्षण तुमचं हे राहील जेव्हा तुमचा हा इम्पेरिकल डाटा हा तुम्ही त्यांना सबमिट करत त्या अनुषंगाने। आणि त्याच्याकरता महाराष्ट्र शासनाने वारंवार मान्य देवेंद्र फडणवीस केली होती, त्याप्रमाणे केंद्र शासनाने हा इम्पेरिकल डाटा तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून ओबीसीचं आरक्षण पूर्ववत आपल्याला करता येईल। म्हणून त्याकरता आज त्यांनी परत असा काय विषय करून माननीय मुख्यमंत्री यांनी सदनापुढे ठेवला आणि हा ठराव आज मंजूर करून घेतला। तुम्हाला यावरती काय म्हणायचं? मुळात असं आहे की 2010 साली सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला होता के कृष्णमूर्ती केसच्या संदर्भात त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की राज्य शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करून इम्पेरिकल डाटा करून रिझर्वेशन आहे पॉलिटिकल रिझर्वेशन हे कन्फर्म करावं, हे 2010 साली म्हटलं होतं। आणि आजचा जो राज्य शासनाचा ठराव आहे त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत। म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी कसं आहे मी तुम्हाला सांगतो। समजा 2010 साली समजा सुप्रीम कोर्टाने निवेदन देताना म्हटलं की मी 2010 ला कोर्टात गेलो, मग आम्ही 2011 ला जनगणना मागितली। माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने 2010 सालीच तुम्हाला इम्पेरिकल डाटा कलेक्शनच्या संदर्भात म्हटलं होतं तर तेव्हाच तुम्ही राज्य मागास आयोगाचं गठन करून इम्पेरिकल डाटा कलेक्शनचा विषय का सुरू केला नाही, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असतो आहे की ओबीसीच्या संदर्भात किंवा जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात या महाराष्ट्र राज्याच्या सदनामध्ये 1.5 वर्षाच्या काळामध्ये 2 ठराव झाले। कुठला पहिला ठराव? ज्या वेळेला सरकार महाविकास आघाडी सरकारचं सरकार आलं त्यावेळेला माननीय सन्माननीय नानाभाऊ पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि अध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनी एक ठराव मांडला होता की 2011च्या जातीनिहाय जनगणनेमध्ये केंद्र सरकारने 2011च्या सेन्सेक्स मध्ये जातीनिहाय म्हटलंय। आता याच्यात कॉन्ट्राडिक्शन काय आहे? सुप्रीम कोर्टाने म्हणजे केंद्र शासनाने 20 नोव्हेंबर 2019 रोजी राज्य शासनाला कळवून दिलं होतं की आम्ही जो 2011चा सेन्सेक्सचा डाटा आहे तो आम्ही देऊ शकत नाही, रॉ डाटा आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रोसेसिंग झालेली नाहीये आणि प्रोसेसिंग न झालेला डाटा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही। 20 नोव्हेंबर 2019 ला राज्य शासनाला कळवलं होतं। त्याच्यानंतर इमिजिएट सरकार कोणाचं आलं? उद्धव ठाकरे यांचं आलं। त्या उद्धव ठाकरेच्या त्या सरकार गठन झाल्यावर पहिले विधानसभा अध्यक्ष हे ठराव मांडतात की बा आम्ही केंद्र सरकारने 2021 ला जातीय जनगणना घ्यावी आणि 3 वर्षाच्या काळामध्ये दुसरा ठराव राज्य सरकार आणतं की 2011ची जातीय जनगणना ती आम्हाला देण्यात यावी। कॉन्ट्राडिक्शन किती आहे पहा। म्हणजे सरकारने कळवल्यावर सुद्धा आता 2011च्या जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात सांगतो की त्यावेळेला
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून ती जातीय जनगणना झाली होती. त्याच्यामुळे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाला सांगितलं की तुम्ही जनगणना घ्या. ती जनगणना घेतल्यानंतर राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाची जनगणना घेतल्यामुळे केंद्राची जातीनिहाय सूची आणि राज्याची जातीनिहाय सूची दोन वेगळी असतात. काही कास्ट ज्या आहेत त्या राज्याच्या ओबीसी आहेत तर त्याच केंद्रामध्ये शेड्यूल काही कास्ट केंद्रामध्ये ओपन आहेत त्या राज्यामध्ये ओबीसी आहे. त्याच्यामुळे तो जो जातीचा पालन आहे तो जातीच्या पालनमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आहे. त्याचे ऑफिशियल एव्हिडन्सेस आहेत. त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या सरकारला सेन्सेक्स आयोगाने त्यावेळेला दिलेले पत्र आधी वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे त्याच्यातल्या त्रुटीमुळे पहिली जनसुनावणी 2013 साली झाली, दुसरी जनसुनावणी 2015 साली झाली. दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप आले. ऑफिशियल आकडा रेकॉर्डेड आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी विधानमंडळाच्या पटलावर आणलं की 8 करोड देशातल्या चुका साधारणतः 75 राज्याच्या चुका ऑफिशियल आकडा. आता या ज्या चुका आहेत या चुका दुरुस्त न करता तो डाटा देणार आहे का? बिलकुल देऊ शकत नाही. म्हणून केंद्राची जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी रिझर्वेशन थांबवायचं का? गरज नाही आहे, कारण सुप्रीम कोर्टाने तुम्हाला पर्याय माझं म्हणणं आहे जनगणना पाहिजे ओबीसीची. मग सुप्रीम कोर्टाने तुम्हाला परवानगी दिली ना राज्याच्या माध्यमातून, मग तुमचं अडलं कुठे? मग तुम्हाला ओबीसीची जातीने जनगणना या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांवर तशी घेता येतं. तर मग हा वेगळा ठराव करायची काय गरज? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का विनाकारण राज्य सरकार हे केंद्राकडे नाही, या सरकारला ओबीसीचं आरक्षणच द्यायचं नाही म्हणून ते वेळकाळूपणा करताय. म्हणून राज्य सरकार वारंवार केंद्राकडे बोट दाखवत आहे, जेव्हा की सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की केंद्राचं जातं तुम्ही घेऊ शकता, तुम्ही का नाही. आणि अजून एक मुद्दा याच्यात राज्य ठरावातला राज्य सरकारने की कोरोनाच्या काळामुळे केंद्राची सेन्सेक्स जातीय जनगणना सुद्धा केंद्र करू नाही शकलं 2021 ची. मग आम्ही कशी करणार? तर 13 डिसेंबर 2019 जो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता त्याच्यामध्ये त्यांनी की तुम्ही राज्य मागासवर्ग आयोग गठन करा आणि त्याच्यानंतर एक अधिसूचना जारी करून राज्य मागासवर्ग आयोगाला तुम्ही डाटा कलेक्शनचा ऑर्डर द्या आणि त्याचा ऍफिडेव्हिट आम्हाला द्या. आम्ही मान्य करतो, आम्ही तुमचं 27% रिपोर्ट करतो. किशोरची खरं तर आता अविनाशजींनी खूप अशा खोचक शब्दामध्ये तुमच्या सरकारवरती टीका केलेली आहे की ठाकरे सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचंच नाही असं ते म्हणतात. काय बोला तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवात झाली 2010 पासून. 2011 मध्ये 2011 ते 12-13 पर्यंत 13-14 मध्ये मोदी शासन तिथे आलं. महाराष्ट्र शासनाने सुद्धा हे झालेलं आहे, चेंजेस झालेले. हा संपूर्ण डाटा तेव्हा ठीक आहे, त्यात काही दोषी त्यांनी हे केलेली आहे. आज काय गरज आहे? आज जे ओबीसीचं निघालेलं आहे, आज कोविडची परिस्थिती गेल्या 2 वर्षापासून 2021 पण सुद्धा आपण जनगणना आता व्हायला सुरुवात केली तर ती कोविडमुळे होत नाही, केंद्र शासनाने मान्य केलेलं आहे. महाराष्ट्र शासन ह्या वेळेला हे त्यांना कुठून देणार आहे? जो काही इम्पेरिकल डाटा त्यावेळेला तो आहे 3.25-3.5 लाख लोकांना जो राजकीय फटका बसतो, राजकीय आरक्षण जे संपवलं झालेलं आहे ते ताबडतोब त्याचा कुठेतरी फायदा लोकांना होईल. आज जे काही इलेक्शन लागत आहे त्यामुळे ओबीसीला पण त्याचं आरक्षण पूर्ण करता येईल. म्हणून मी महाराष्ट्र त्याच्याकडे त्यांनी गठन केलं, आयोगाचं गठन केलेलं आहे. मग यांचं सुद्धा जे शासन 14 ते 19 पर्यंत होतं, मग तेव्हा का नाही गठन केलं तुम्ही हे आयोग? तेव्हा का नाही तुम्ही जनगणना केली? काय केली? अविनाशजी उत्तर द्या, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. असं आहे की कोरोना हा 2020 नंतर सुप्रीम कोर्टाने 13 डिसेंबर 2019 रोजी आदेश दिले होते राज्य सरकारला. त्यावेळेला कोरोना नव्हता. आता जाऊ द्या, ते जाऊ द्या, कोरोनाचा काळ मान्य आहे. पण तुम्हाला खरंच आजकाल तुम्ही जो 29 जूनला जो निर्णय घेऊन डाटा कलेक्शनचा ऑर्डर तुम्ही राज्य मागास आयोगाला दिला, सरकारची मानसिकता असती तर कोरोना काळामध्ये तुम्हाला राज्य मागास आयोग डिक्लेअर करता आला असता. तो सरकारने केला नाही. आत्ता गेला ओबीसी रिझर्वेशन संपल्यानंतर तुम्हाला करता आला, पण तुम्ही केला. ओबीसी राज्य मागासवर्ग आयोग डिक्लेअर करून तुम्हाला ऑर्डर काढता आला असता की ओबीसीची जनगणना करा, एम्पेरिकल डाटा करा, ते तुम्ही केलं नाही. आणि त्याच्यानंतर एक सांगतो मी, याच्यावर उत्तर देतो. हे सांगतो याच्यावरही उत्तर आहे माझ्यापाशी. तर तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्टाने म्हटलं तुम्हाला प्रोसेस सुरू करायची आहे, तुम्हाला कलेक्ट नाही करायचं आहे.
या दोन गोष्टी करून यांनी 7-8 यांची मानसिकता असती, त्यांनी 7-8 तारखांमध्ये सुप्रीम कोर्टाला कळवलं असतं की आम्ही मागासवर्ग आयोग गठीत केलेला आहे, आम्ही एम्पिरिकल डाटा कलेक्शनचा ऑर्डर काढलाय, कोरोना काळामध्ये आम्ही करू शकत नाही, तर तुम्ही एक्सटेन्शन द्या, सुप्रीम कोर्टाने मानलं असतं. पण यांनी काहीच केलं नाही. आता राहिला मुद्दा 2014 ते 2019च्या काळामध्ये का नाही झालं. ती केस केव्हा सुरू झाली? नागपूरच्या सिव्हिल अनिल किल्लोर बेंचकडे ही केस जी दाखल झाली आहे ती 27 जुलै 2018 रोजी, 27 जुलै 2018 रोजी. त्याचा निकाल केव्हा लागला? राज्य शासनाच्या तर्फे 4 मार्च 2019 रोजी, 4 मार्च. त्याच्यानंतर ती सुप्रीम कोर्टात गेली. ही केस मुळात कशासाठी होती की 27% वरचं आरक्षण दिलं, एकूण जे आरक्षण हे 50% वरती चाललं, तर 50% वरचं आरक्षण देता येत नाही संविधानानुसार, तर ते आरक्षण ते आरक्षण रद्द करावं काही पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये, याच्या संदर्भातली केस होती. मग त्याच्या संदर्भातल्या केसमध्ये त्याचाच रेफरन्स देणार आहे. 27% वरचं आरक्षण म्हणजे 50% वरचं आरक्षण समजा टिकवायचं असेल तर जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. मी परत सांगतो, 50% वरचं आरक्षण टिकवायचं असेल तर जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. परंतु 27% ओबीसीचं जे 2010 साली कन्फर्म केलेलं आरक्षण आरक्षण टिकवायचं असेल त्याच्यासाठी एम्पिरिकल डाटाची आवश्यकता आहे. आज काय झालं, राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे जे 27% हक्काचं आरक्षण ते संपलं. यांनी समजा प्रोसेस कम्प्लीट करून टाकली. पूर्ण यांनी समजा 27% प्रोसेस आरक्षण कायम राहिलं असतं आणि 50% वरच्या आरक्षणासाठी पण भांडत राहिलं असतं. कारण 1994 साली जी केस दाखल झाली तिचा निकाल 2010 साली लागला. त्याच्यामुळे सरकारला काही करायचंच नव्हतं, त्याच्यामुळे सरकारने काही केलं नाही आणि आता आपली जी गेलेली इब्रत ती वाचवण्यासाठी सरकार वेगवेगळे काम करतं. ईश्वरजी अविनाशजींनी मांडलेला मुद्दा तुम्हाला पटतोय का? त्या मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात का? काय सांगा? कसं पटणार आहे? खरं तर सरकारलाच ओबीसीला आरक्षण द्यायचं आहे, पण ज्या पद्धतीने आता आमची भूमिका काय असायला पाहिजे, मग पक्ष आपल्या सरकारकडल्या असले किंवा विरोधातले असले, आमचं एक मत पाहिजे, आमच्या ओबीसींना आरक्षण कसं मिळवता येईल. पण अशा परिस्थितीत मी आपल्या पक्षाची भूमिका किती चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि किती चांगला अभ्यास दाखवू शकतो याच्यात काही अर्थ ठेवला नाही आहे. हे जे म्हणतात 8 कोटी चुका आहेत राज्यात, 75,000 चुका आहेत, 75 लाख त्या जनगणनेत. मग जेव्हा यांना माहिती होतं की त्या जनगणनेच्या चुका होत्या, मग 1 ऑगस्टला देवेंद्र फडणवीसनी का पत्र दिलं? पत्र आहे ना. म्हणजे आम्ही नाही बोलायचं, स्वतः यांची सरकार होती तेव्हा काही केलं नाही. यांनी अध्यादेश काढला, तर अध्यादेशामध्येही कमी आहे, ते अध्यादेश तो टिकला नसता कोर्टात, तेही अध्यादेश माझ्याकडे आहे, त्याच्यात काय कमी आहे. पण उगाच आम्ही किती चांगले, आम्ही किती ओबीसीचा पुडगा आम्हाला आहे, त्यांना पुडगा असतं तर आज काय परिस्थिती झाली असती. तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही काय झालं एकनाथ खडसेचं, काय झालं बावनकुळेचं, काय झालं पंकजा मुंडेंचं, काय झालं ओबीसी नेत्यांचं, गोपीनाथ मुंडेंचं काय झालं, काय अवस्था झाली, हे सांगायला मला सांगण्याची आवश्यकता नाही. पण आता राज्याने मागासवर्गीय आयोग नेमला, पण यांच्या वेळेसही मागासवर्गीय आयोग होता, तेव्हा त्यांनी का सुरुवात नाही केली? हे सरकार तर करतच आहे. जे परिस्थिती तेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा यांचाही मागासवर्गीय आयोग होता, तेव्हाही ते करू शकत होते, केंद्राकडनंही करू शकत होते. इथं पंकजा मुंडेंचं पत्र आहे, सगळ्यांचेच पत्र आहे, पण केंद्रांना तो डाटा द्यायचा नाही आहे किंवा चूक असेल काही असेल, कमीत कमी केंद्रानं ते उत्तर दिलं का आपल्याला, यांच्याकडे पत्र असेल तर ती मान्य करेल मी का याच्यात एवढ्या चुका आहेत, एवढ्या याच्यात चुका आहेत आणि ते केव्हाचं पत्र आहे. पण उगाच काहीतरी खोटं सांगून ते केंद्राने असं सांगितलं, यांनी तसं सांगितलं, हे आम्ही मान्य करणार नाही. येणारच आहे. पुन्हा एकदा अविनाशजी काहीतरी बोलू इच्छितात. अविनाशजी, तुम्ही बोलण्याआधी मी तुम्हाला विचारू इच्छितो की ज्यावेळेस ईश्वरजी म्हणतात की केंद्र सरकार विनाकारण काहीतरी पळवाट काढण्याचा प्रयत्न करते, काय म्हणायचं तुम्हाला? मुळात मुद्दा आहे की 8 करोड चुका आणि 75 लाख महाराष्ट्रातला आणि 8 करोड हा फ्लोअरवर आलेला विषय आहे. ही पत्राची कॉपी आहे. 20 नोव्हेंबर 2011 सुप्रीम केंद्र सरकारने राज्याला कळवलं. देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्ट त्याच्यानंतर लिहिलं काही दुसरं पत्र आणि शेवटचं पत्र 24 सप्टेंबरला लिहिले असं गुप्तानी. त्याला उत्तर दिलंय केंद्र सरकारने की बा हा डाटा रॉ डाटा आहे. आता तुम्ही संविधान वाचलं, मी संविधान वाचलं, संविधानाच्या प्रक्रियेमध्ये मग रोहिणी आयोगाला कसा डाटा दिला? जेव्हा ओबीसीचं वर्गीकरण डाटा रोहिणी आयोगाला का दिला? याच्यावर माझं उत्तर आहे की
आज जी विधानसभेच्या सत्र याच्यामध्ये चर्चा आली, रोहिणी आयोगाला डाटा दिल्याचं पत्र एक एव्हिडन्स दाखवा सरकारने, महाराष्ट्र सरकारने. कारण असा डाटा नाही दिला जात. एका विभागाकडून दुसऱ्या विभागाला जेव्हा डाटा दिला जातो ऑफिशियल पत्र असतं की या पत्राच्या अनुषंगाने हा डाटा आम्ही दिलाय. आज चर्चा काय झाली, आम्ही वृत्तपत्रात वाचलं. माझं म्हणणं आहे की आम्ही एव्हिडन्सवर बोलतोय ना, आमच्या जो कागदपत्र आहे ना, तुम्ही सांगा ना एक तरी एव्हिडन्स द्या की रोहिणी आयोगाला तुम्ही बोलाल म्हणून काही होईल असं थोडी होणार आहे. तुम्ही राजकीय आरोप करतात. आणि आता दुसरं यांचे जो मुद्दे धरल्यामुळे काय करतात, यांचं ठरलेलं आहे, यांची जी सिस्टम आहे इकोसिस्टम ठरलेली आहे. भाजपमधला एखादा ओबीसी बोलायला लागला की हा संघोडी आहे, हा मनुवादी आहे, हा ब्राह्मणांचा गुलाम आहे, ही बिलकुल ठरलेली. मग याला तिकीट नाही दिली, त्याला अरे आरक्षणावर बोला ना. आणि आमची तर मागणी सर्व पक्षांच्या ओबीसीने एकत्र येऊन आरक्षण कायम करण्यासाठी चर्चा करणं. राज्य सरकारने अजूनपर्यंत हे आरक्षण रिव्होक करण्यासाठी, कायम करण्यासाठी एकही चर्चा नाही केली. राज्य सरकार सतत केंद्राकडे बोट दाखवत. अरे चुका तुमच्या ना, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे माझ्या हातामध्ये, हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आयोग आमचं पण तेच म्हणणं होतं ना, आयोगाचं निर्माण करावं. मग तुम्ही जो आयोग 4 जून 2021 ला ओबीसी तर रिझर्वेशन स्थगित झाल्यानंतर केला, तो तुम्ही 15 डिसेंबरच्या 13 डिसेंबरच्या जनगणना होऊ शकत नाही. नाही आमचं म्हणणं नाही, सुप्रीम कोर्टाने म्हणणं, सुप्रीम कोर्टाने 13-12 डिसेंबरच्या ऑर्डरमध्ये बिलकुल म्हणलं होतं की तुम्ही जनगणना करा. सुप्रीम कोर्टाने या ऑर्डरमध्ये अजूनही म्हटलेलं आहे स्पष्टपणे म्हटलं पाहिजे प्रोसेस सुरू करा. बरं त्यांना बोलू मग मी उत्तर देतो. या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने कधीच नाही म्हटलं की तुम्ही डाटा सबमिट करा आम्हाला. त्यांनी एवढंच म्हटलं की तुम्ही प्रोसेस सुरू करून आम्हाला कळवा, आम्ही तुमचा रिझर्वेशन काय. याच्यामध्ये मुद्दा काय सांग, एक मिनिट मला मुद्दा कॉन्ट्रॅडिक्ट करतात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये एक्सेस रिझर्वेशनचा मुद्दा होता आणि उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये हक्काच्या 27% रिझर्वेशनचा मुद्दा आहे. इम्पेरिकल डाटा समजा उद्धव ठाकरे सरकारने दिला असतं तर आज 5 जिल्ह्याचे लागल्या असत्या. आता नोव्हेंबरमध्ये महानगरपालिका 50% निवडणूक आहे, फेब्रुवारीमध्ये निवडणूक आहे. या निवडणुका समजा बिना ओबीसी आरक्षणाने होऊन गेल्या तर ओबीसीची पिढी संपणार आहे ना. आमचा तोच मुद्दा होता की बाकीचं भांडत राहू, पहिले हे रिझर्वेशन प्रोसेस घेतली सांगितले ती करा. ती सरकारने 16 महिने केली नाही, आज ओबीसीचं नुकसान होणार. याला जबाबदार कोण आहे? तुम्ही केंद्राकडे बोट दाखवून राजकारण करा. आज तर 5 जिल्हा ओबीसीच्या यांनी होऊन राहिला या ओबीसीना. मग माझं एकच म्हणणं आहे की या सरकारने आता ज्या पाच ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत, या निवडणुका ओबीसी रिझर्वेशन घेऊन दाखवाव्या. हे जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थात, आता त्या पोटतिडकीनं सांगणं ना आम्हाला खूप आपुलकी आहे ओबीसी बद्दल, त्याच्यात फरक आहे. 1994 मध्ये जेव्हा भुजबळ साहेबांनी याची मागणी केली होती, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी त्या घटना दुरुस्ती 73-74 जेव्हा राजीव गांधी आणि आपले PV नरसिंहराव त्यावेळेस ह्या ओबीसीचं आरक्षण मिळालं आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून ओबीसीला आरक्षण मिळायला लागलं. पण जे आरक्षण दिलं, आमची भूमिका आहे आरक्षणाची, आम्ही लागतोय. हे तर आता 8 दिवस पहिले रस्त्यावर उतरले, सातत्यानं आम्ही रस्त्यावर ह्या विषयासाठी. आणि आत्ताच नाही, 6 महिन्यापासून मधामधात आता कोरोना होता तेव्हापासून आमचं सरकार असो कोणाचेही सरकार असो, आम्हाला ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून, ओबीसीचा घटक म्हणून आमच्या छोट्या छोट्या ओबीसीच्या घटकाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. इथे आमची पक्षाची भूमिका नाही. आणि कोणी आपलं हे जर आपली पक्षाची भूमिका ठेवत असतील त्याला आम्ही मान्य करत नाही. हे आता दाखवायचं एक, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असा तो यांचा प्रकार आहे. पण ओबीसीला आरक्षण हे महाविकास आघाडीच देईल. असं तुम्ही म्हणताय. महाविकास आघाडी देईल का नाही हे समोर प्रेक्षकांना पुढे दिसणारच आहे. पण त्याही पूर्वी तुम्हाला कॉमन प्रश्न विचारणार आहे की जसं त्यांनी आता आपल्याला पत्र दाखवलं तर ते पुराव्यानिशी बोलले. कोण? अविनाशजी पुराव्यानिशी बोलले. तसं तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी सुद्धा जे बोललो ते पुराव्यानिशी बोललो आहे. 2010 साली जे काही पिटिशन टाकली त्याच्यामध्ये ओबीसीची जनगणना करण्यात यावी ही माझी मुख्य मागणी होती. तेच मागणी आम्ही बोलून तेव्हा तत्कालीन जेव्हा त्यांचे खासदार समीर भुजबळ झाले किंवा गोपीनाथ मुंडे झाले, तेव्हाचे लालू प्रसाद यादव झाले, त्या लोकांना सगळं एक त्या लोकसभेने चर्चा मागे होते. तत्कालीन शासनाने मान्य केलं होतं, कारण ही
ओबीसीची हा मुख्य उद्देश हाच होता की ओबीसीची संख्या किती आहे. जेव्हा काही प्लॅनिंग कमिशन तिथे ओबीसीच्या बाबतीत विचार करायचं होतं की सर प्रश्न पुढे आला होता की तुमची लोकसंख्या नसल्यामुळे ओबीसीच्या शैक्षणिक आर्थिकरित्या याच्याकरता जे कार्य करायला ती संख्या नसल्यामुळे ती होत नव्हती. नुसतं हवं तर काही दिवस सुरू होतं म्हणून ती पिटिशन टाकली होती आणि त्या अनुषंगाने त्यावर घरामध्ये सांगितलं होतं की आम्ही ही जनगणना करू आणि त्यावर त्यांनी त्या मग आता जर आपण मुद्दा उपस्थित केला तर असं वाटतं की ओबीसी 52% आहेत मग त्यांना 27% आरक्षण योग्य आहे का? सांगा. हे 27% आरक्षण योग्य आहे हे तरी म्हणणार नाही, परंतु जोपर्यंत ओबीसीचा आकडा येणार नाही 1931 नंतर ओबीसीची जनगणना ही ह्या देशामध्ये झालीच नाही. तोपर्यंत समजण्यासाठी लोक आहेत त्याच्याकरता मुख्य होतं आणि त्याकरता केंद्र शासनाने 2011 पासून ती सुरुवात केली होती. जातीय आर्थिक सामाजिक याच्या निकषावरती ते केलं तो डाटा त्यांनी त्या घेतला. चुका असतील का नाहीये, परंतु आज तो डाटा तिथे आहे. डाटा दिलेला आहे म्हणतात की त्याच्यावर असेल पण तो दिलेला आहे. कुठे दिल्याशिवाय कुठे चर्चा होणार नाही कुठे दिली हे तो डाटा आज गरज काय आहे. आज जे ओबीसीचं राजकीय आरक्षण केलेलं आहे ते पूर्ववत ठेवण्याकरता कुठल्याही पक्ष असतो कुठल्याही त्या ओबीसीचं आरक्षण हे राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे. आज महाराष्ट्रात नाहीये संपूर्ण देशामध्ये हा आयोग लागू झालेला आहे. संपूर्ण देशाचे ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे. त्याच्याकरता आज कसं आमची विनंती आहे मोदी साहेबांना विनंती आहे की बाबा तुम्ही आज काय गरज आहे की आज हा संपूर्ण डाटा आपण आपल्याकडे आपलं जे काही तुमचं स्किल असेल तुमचं काही प्रेशर असेल किंवा तुमचं काही जे वजन असेल ते वापरून आपण हा डाटा शासनाला आणून दिलं तर ताबडतोब हे इम्प्लिमेंटेशन होईल आणि आपला जो आज जे काही इलेक्शन झालेलं आहे त्यांचं फार मोठ्या नुकसान होत आहे. एक तर पहिलेच विक्युला समज आहे तर ते कुठतरी करण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन हा इम्प्लिमेंट डाटा समजा शासनाला दिला तर ताबडतोब याचं एक सोल्युशन निघेल आणि हा पूर्व ओबीसींना हे आरक्षण टिकून राहील. अविनाशजी बोला. मुळामध्ये तुम्ही या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी 3 राजकीय लोकांना बोलावलाय आणि तुमची चर्चा सुद्धा त्याच विषयावर सुरू आहे की राजकीय लोक याला या मुद्द्याला बगल देतात आहे. आता त्याच्यामुळे चर्चा राजकीय होणार. आमची सर्वांची इच्छा आहे की ओबीसीचं रिझर्वेशन कोणाच्या चुकल्या हा सर्वात महत्वाचा प्रश्न की आत्ताच किशोर भाऊनी सांगितलं की 2010ला निकाल लागल्यानंतर आम्ही ओबीसीच्या जनगणनेची मागणी केली. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, मान्य आहे ना. सुप्रीम कोर्टात गेले, जनगणनेची मागणी केली, चांगलं आहे. आमचा जागतिक जनगणनेला बिलकुल विरोध नाही. जातीय जनगणना ही मागास आर्थिक मागास जो आपल्याला मागास आरक्षण मिळतं त्याच्याकरता वापरायचे आणि इम्पेरिकल डाटा हा पॉलिटिकल रिझर्वेशन करता वापरायचा. हे दोन त्यातला डिफरन्स आहे. हिच्यात गल्लत होत आहे. काँग्रेस सरकार काय करते वगैरे सरकार काय करते दोघांना मिक्स करून त्याचा निचोड. आमचं जातीय जनगणनेला विरोध नाही. तेव्हा जनगणना जी झालेली आहे 2017 ही सामाजिक आर्थिक आणि जातीय निहाय जनगणना झाली. बरोबर आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण कॉलम बिलकुल बिलकुल माणसाची किती आहे बिलकुल बरोबर त्याच्यामध्ये सगळं डाटा त्याच्याकडे बिलकुल बरोबर आहे. बिलकुल बरोबर. त्याच्यावर भाऊ म्हणतात एकदम बरोबर आहे. पण त्यातला डिफरन्स काय मी मगाशी सांगितला की तुमच्याकडे पैसा किती आहे हा याच्यामध्ये बदल नाही होऊ शकत. मला माहिती आहे की माझा जो पैसा किती आहे, माझ्या घर आहे की नाही याच्यातही बदल होऊ नाही शकत. कारण मला माहिती आहे माझं घर आहे की नाही, माझं शिक्षण किती आहे हेही मला माहिती आहे. पण माझं राज्यात हे आरक्षण सूचीमध्ये इथे नाव आहे आणि माझं केंद्रात आरक्षण सूचीमध्ये इथे नाव आहे हे सर्वसाधारणपणे लोकांना माहिती नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून केंद्र सरकारने तुम्हाला असं म्हणायचंय का की महाराष्ट्र आघाडी सरकार ही सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करते आहे म्हणायचं काय दिसत आहे. तुम्ही कुणाला फसवू शकता ज्याचा अभ्यास नाही त्यांना, पण जे बुद्धिजीवी आहे त्यांना तर फसवू नाही शकत ना. सुप्रीम कोर्टाला निकाल नाही बदलू शकत ना. हा एकूण याच्यावर चर्चा करत नाही. फक्त समाजात काही लोक सामाजिक लोक चर्चा करतात आहे, पॉलिटिकल लोक चर्चा करतात आहे. मी तर म्हटलं की या चर्चेमध्ये एखाद्या वकिलाला बोलून कन्फर्म करा ऑर्डर काय. मुद्दा तो नाही आहे. पहा मी दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे आमचंही ते मत आहे. पण जातीनिहाय जनगणना सुद्धा लवकर होत नसेल तर ओबीसीचं राष्ट्रीय आरक्षण घालवायचं का, एक पिढी बर्बाद करायचं का, हा प्रमुख मुद्दा आहे त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही आग्रही होतो की जे आपल्या हातात दिलेलं आहे जे सुप्रीम कोर्टाने निश्चितच अविनाशजी मी तुमच्याकडेही येणार आहे पण ईश्वरजींकडे मी जाणार आहे. निश्चितच ईश्वरजी आता अविनाशजींनी जो आरोप केलेला त्यावर काय सांगा. ते राजकीय आरोप आहेत. ते जर खरोखर त्यांना ओबीसीचा थोडा कळवळा असेल
तर त्यांनी समोर यावं. नाही, काय आम्ही सोबत घेतो. नाही, विषय आमची लढाई सोबत लढू. राजकीय लढाई सोबत लढू. त्यांनी म्हणतात तुमच्या मागे आम्ही येतो कुठेतरी हा प्रश्न एक सोडून घ्या. अरे बाबा, चिंतन शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका घेतलेली आहे. चिंतन शिबिरामध्ये नाही, आम्ही पण भूमिका घेतली ना. आम्ही येऊ म्हणून आम्ही नाही म्हटलं नाही. आम्ही नाही म्हटलं नाही. माझा राजकीय विषय नाही. माझा राजकीय विषय नाही. माझं म्हणणं आहे की आज ओबीसी रिझर्वेशन रिव्होक करायला सरकारची काय भूमिका आहे? सरकार म्हणून आज आमचं सरकार आहे का? तर आम्ही भूमिका मांडली असती. आज समजा काँग्रेसचं सरकार आहे, विकास आघाडीचं सरकार आहे, तर त्यांनी येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाची हव्या याच्याकरता काय भूमिका घेतली? सरकारची भूमिका काय आहे, किशोरजी सांगा स्पष्ट. सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे. हा आल्यावर सरकारने ताबडतोब मागासवर्गीय आयोग निर्माण केलेला आहे. इम्पेरिकल डाटा त्यांनी मंजुरी पण दिलेली आहे. डाटा गोळा करण्याचं काम मेन मुद्दा काय आहे की कोविडच्या सिच्युएशन मध्ये दुसरी डाटा येऊन गेलेली आहे. त्या सिच्युएशन मध्ये एवढ्या लवकर हा डाटा गोळा होऊ शकेल की नाही शंका आहे. बरोबर आहे ना. पण त्याच्यामुळे जो काही केंद्र शासनाकडे जो डाटा आहे उपलब्ध आहे तो त्यांनी देवा ही सरकार आहे की हे आरक्षण राहिलं पाहिजे म्हणून सरकार आग्रही आहे. बावनकुळेंनी चिंतन शिबिरामध्ये अतिशय चांगला, माजी मंत्री बावनकुळेंनी अतिशय चांगला मुद्दा मांडला होता. त्यांनी काय म्हटलं, आपण दोन्ही साईडनी प्रयत्न करू. आपण केंद्र सरकारला डाटा मागू आणि आपण एम्पिरिकल डाटा कलेक्शन करू. आणि जो पहिले म्हटलं बावनकुळेंनी, भूमिका स्पष्ट आहे. माझं काय म्हणणं आहे, चला केंद्राकडे जायला पाहिजे. फडणवीसांनी आज देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही येतो तुमच्यासोबत, पण तुम्ही एम्पेरिकल डाटा कलेक्शनची प्रोसेस सुरू करा ना. दोन्ही करा ना पॅरलली. जो पहिले तो फायनल. आणि अजूनही अजून सुरू नाही. अजून सुरू नाही. फक्त 29 आदेश काढला आणि अजूनही वेळ गेलेली नाही. आजही पक्षांनी हा पॉलिटिकल घ्यायला काही चर्चा नाही आहे. पक्षाच्या तुमच्याकडे आहे तो तुम्ही द्यायला पाहिजे ना. केंद्र सरकारने लपवून केंद्र सरकारने लपवून ठेवलं आहे का की आम्ही केंद्र सरकारने नाही चुकीचं नाही दिलं. मी तेच तर रोहिणी आयोगाला दिल्याचं एक एव्हिडन्स उद्या सभागृहाच्या पटलावर ठेवणार. तर नाही दिल्याचं तुम्ही प्रूफ देऊन द्या. नाही दिल्याचं प्रूफ दाखवून द्या. समजा एखादा विभाग देऊ शकता. भावनेचा मुद्दा नाही. आरक्षण जातीय जनगणना हे भावनेचे मुद्दे नाही, तांत्रिक मुद्दे. आणि केंद्र सरकारचं कामकाज कागदपत्रावर चालतं. त्या डिपार्टमेंटची नोटशीट असेल की आम्ही आज हा डाटा या विभागाकडून रोहिणी आयोगाकडे या कारणाकडे देतोय, पत्र दाखवा. बिना केंद्र सरकार तुम्ही असं जाईल चालत नाही ऐकून घ्या 1 मिनिट. हे गेले का रोहिणी आयोगाकडे? आम्ही नाही घेऊ. गेले का? मग बोलण्यात काही अर्थ आहे का? तुम्ही रोहिणी आयोगाला पत्र लिहिलं का? तुम्हाला दिलेला डाटा आला की? ऐकून घ्या. रोहिणी आयोगाकडे डाटा गेला की नाही त्याचा आमचा विषय. राज्य सरकार जर का म्हणत आहे की रोहिणी आयोगाकडे डाटा दिला आहे, तर मग त्याचा जसे हे जे पत्र आहेत ना, जसे पत्रव्यवहार झाले ना, सरकारमध्ये पत्रव्यवहार चालतात. एका विभागाकडून माहिती दुसऱ्या विभागाकडे द्यायची असेल तर पत्रांनी त्याची सूचना दिली जाते. असे एखादं पत्र असेल तर ठेवा विधानसभेच्या पटलावर. कोणी मनाई केलेली आहे, आम्ही मानू ना, हो गेला. आज तसं पत्र सापडत नाही म्हणतो नाही गेला. तुम्हाला सिद्ध करायचं होता पत्र विधानसभेच्या पटला, कोणी नाही म्हटलं तुम्हाला. ठीक आहे. आज पटला प्रश्न आहे. आज पटला प्रश्न मुख्य प्रश्न काय आहे की आज ओबीसीचं राजकीय आरक्षण दिलेलं आहे ते पूर्वत असतं. मग राजकीय आरोप राजकीय आरोप नाही अविनाश. हा मेन मुद्दा असा आहे की तुम्ही सगळे लोक आपले आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरपंच झाल्यापासून तर नगरसेवकापासून तर महापौरापासून उपमहापौर सगळे जे बनलेले आहेत ओबीसीच्या नुसार ह्या टिकलं पाहिजे ना. बिलकुल ना. आमचं तेच म्हणणं आहे की तू देवेंद्र बिलकुल सांग साहेब. नाही आम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे ना. आम्ही ऍग्री आहोत त्याला. आमचं त्याच्यात काय जातीने जनगणनेत आम्ही बिलकुल पाठिंबा दिला आहे जातीने. आणि इनफॅक्ट तुम्हाला सांगतो मंडळ आयोगाचं 1979 गठन कोणाच्या काळात झालं होतं?
मोरारजी देसाई जनसंघ प्रणित पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात झालं. 1980 ला अहवाल टेबल झाला. 80 ते 89 काँग्रेस सरकारनं काय केलं? मी हे आरोप केले तर मी हे आरोप केले आमचे तेच म्हणणं आहे. आमचं त्याच्यात काही आमचं म्हणणं आहे की तुम्ही येणाऱ्या तुम्ही राज्य सरकारने एकच काम करावं, येणाऱ्या 5 जिल्हा परिषद केंद्रामध्ये ज्याप्रमाणे त्यांचं अलॉटमेंट असतं, आर्थिक अलॉटमेंट त्याची मर्यादा सुद्धा अटल बिहारी वाजपेयी यांनी वाढवली. यांचं जसं म्हणणं आहे यांचं जसं म्हणणं आहे किशोर भाऊ, यांचं म्हणणं आहे की हे उद्या ज्या परवा निवडणुका लागल्या त्या व्हायला नाही पाहिजे, त्याच्याने ओबीसी नुकसान आहे. आम्ही त्याच मताचे आहे. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेली आहे, उद्या त्याचा निकाल आहे, हे यांना माहिती नाही का? पण उगाच तुम्ही काय केलं ह्या गोष्टीत काही अर्थ नाही. उद्या जे गेलं असेल उद्या नावाची महिला गेली, ते राज्य सरकार पण गेलं, पण पहिले त्यांची लागली, त्याच्याबरोबर ते जॉईंट मध्ये आहे. तुम्ही काहीतरी नाही तुम्ही पहा, आम्हाला किती खोटं तुम्हाला पाडायचं या भानगडीत तुम्ही पडू नका. असं कराल तुमचा उद्धार होणार नाही. ओबीसीचा उद्धार करा. उगाच तुम्ही कागदोपत्री तुम्ही ते ऐंशीचे पुरावे सांगा. मंडल आयोगाचा विरोध कोणी केला? अमंडल यात्रा कोणी काढली? कागदोपत्री चालताना तुमच्या भावनांच्या आधारे काहीतरी तांत्रिक मुद्द्यावर सुप्रीम अरे कुठं इथं तांत्रिक मुद्दे इथं आपण कोर्टात बसलो नाही. आपल्याला आपल्या ओबीसीला आरक्षण कसं मिळवून देता येईल, आपल्याला याचा मार्ग तुम्ही सांगा ना, मार्ग कसा काढायचा. आम्ही सरकारचं स्वागत केलं त्यांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या अविनाश. तुम्ही सांगा ना मार्ग. आधी उत्तर द्या. बिलकुल आम्ही मागणी केली की हे आरक्षण समाजात टिकवायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्यात पॅरा क्रमांक 12 मध्ये जे म्हटलं त्या पॅरा क्रमांक 12 नुसार तुम्हाला त्रिसूत्री अंमलात आणावी लागेल. राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन करावं लागेल, एम्पेरिकल डाटा करावा लागेल, जिल्हानिहाय तुम्हाला आरक्षण निश्चित करावं लागेल. आमचे पहिले बघून 15 महिने नाही केले सरकारने, ठीक काही हरकत नाही. 4 मार्चला निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा विधानसभेत तेच सांगितलं. या सरकारमध्ये एक मिनिट यांची मागणी नव्हती. जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हाची मग तुमची मागणी कशाला म्हणता? तुम्हीच पत्र दिलं ना पंतप्रधानांना. हे आताची मागणी नाही आहे, हे पूर्वीची मागणी आहे. सरकार गेलं का आमची मागणी हे यांच्याच काळापासून ते सुरुवात झाली आहे. यांनीच मागण्या केल्या आहेत. काहीतरी आमची मागणी नाही आहे, हे तुमची मागणी नाही. ह्या देशातल्या ह्या राज्यातल्या तळागाळातल्या ओबीसी घटकाची मागणी आहे, ती यांची मागणी नाही. सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार केंद्र मग का एवढं त्यांनी थेट आरोप केलेला आहे केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करते. काय बोलायचं? केंद्र सरकारची 3 जुलै 2017 साली जातीय म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातीय जनगणनेतला जो सामाजिक आर्थिक डाटा आहे ना तो डिक्लेअर केला. तर त्याचे फायदे सांगतो. त्यात जात पैसे नाहीये. जो सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला त्याला सर्व सुविधा केंद्र सरकारने 2015 पासून केंद्र सरकारने काय केलं? मला एक सांगा ना, मी सांगतो ना. एक गोष्ट निश्चित तुम्ही समजू शकता. राज्यात जे विषय होऊन राहिले, मुख्यमंत्री बोलतात, सरकार बोलतोय, विरोधी पक्ष बोलतो, बरोबर आहे. हा विषय केंद्राचा हे माहित आहे. त्या पद्धतीनं व्हीपी सिंगांनी हे सगळं व्हीपी सिंगांच्या तुम्ही ऐकत आहात, तुम्हाला ऐकून घ्या ना, तर आमचं बोलणं होतं ना. बिलकुल ज्या पद्धतीनं व्हीपी सिंगांना बोलणं होत्या ना. आणि पॅरा क्रमांक 12 की सुप्रीम कोर्टाने काय एवढंच करावं. आम्ही काय म्हणतो, पहिले आमचं ऐकून घ्या. ज्या पद्धतीनं व्हीपी सिंगाच्या काळात हे ओबीसींना आरक्षण मिळालं, मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली, आणि आता 6-7 वर्षापासून हे जे गदारोळ चालू आहे, मोदी तर ओबीसी म्हणतो स्वतःला. एखादी शब्द मोदी बोलले का, हो मला माझ्या ओबीसीला आरक्षण द्यायचं आहे, मी त्यांच्यासाठी लढणार, बोलून दाखवा ना मोदीला, तेव्हा आम्ही यांना मानू. मोदी पंतप्रधान आपल्या देशाचे बोलत का नाही या विषयावर हा माझा आरोप आहे. त्यांनाच द्यायचं नाही. सांगा त्यांच्या आरोपाचं तुम्ही आधी उत्तरच द्या. मनमोहन सिंगांनी आम्ही आरोप काय करतो? संविधान प्रधानमंत्र्याला जाती दाखवून देतं का? तुम्ही सांगा. संविधान प्रधानमंत्र्याला जाती दाखवून देतं का? आता विषय दुसरे नाही. तुम्ही कसे मग व्हीपी सिंगांनी कसं दिलं मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली? त्यांना सपोर्ट केला. सरकार काढली, तुम्ही मंडळ आयोगाची अंमलबजावणी
सांगतो 1992ला ज्यावेळेला मंडल आयोग लागू झाला देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं ना. 2014 पर्यंत कोणाचं सरकार होतं, तुम्हाला पुढचा होतं तर त्या 2014 पर्यंत तुम्ही काही केलं नाही हे का बोलत नाही? तुम्ही कुठे लागू होतं? 1994 ते 2000 ही केस पण आता मोदी का बोलत नाही? ते नसल बोलले तर मोदी का बोलत नाही? मोदींना कोणी थांबवलं? सुप्रीम कोर्टाने विचार मोदींना कोणी थांबवलं? अहो, या देशातल्या मागासवर्गीयांना बहुजनाला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे. ही केंद्राची भूमिका आहे, ही मोदी सरकारची भूमिका आहे. राजकीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाला कळवलं की बा केंद्र सरकार डाटा देत नाही, तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं केंद्राला की नाही तुम्ही डाटा द्या. सुप्रीम कोर्टाने तसं नाही म्हटलं. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ही त्रिसूत्रीनुसार राज्य सरकारला डाटा कलेक्ट करायचं आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही केंद्र सरकारकडे कोण टाकत आहे, त्यांना डाटा द्यायचा असेल तर देईल, नाही तर नाही. तुम्ही काय करता हे सुप्रीम कोर्टाने या देशात म्हटलेलं आहे. अजून काय पाहिजे? नाही त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी पण तुम्ही तुमच्या सरकारला जास्त किंवा आमचं आरक्षण कागद खाल्लं म्हणून तुम्ही विचारा ना तुमच्या सरकारला जा. अरे बाबा ही केसच 2000 माझं एकच म्हणणं आहे की ही केसच जेव्हा मग मी सांगतो माझं म्हणणं आहे की ही केस कोर्टात केव्हा गेली? 2018 साली. मी तारीख सांगितली की 4 मार्च 2018 साली पहिला हा विषय हायकोर्टात सुरू झाला. त्याचा निकाल लागला म्हणजे केसचा. त्याच्यानंतर सुप्रीम आणि त्या अजून हे म्हणाले देवेंद्र फडणवीस आरक्षण गेलं. अरे बाबा देवेंद्र फडणवीसच्या 31 जुलै 2019च्या ऑर्डिनन्स नंतर जानेवारी 2020 मध्ये निवडणुका झाल्या महाराष्ट्रात, त्या वाढीव आरक्षणाने झाल्या. हे कसं विचारता? मग सुरेंद्र फडणवीसांनी आरक्षण केलं तर वाढीव आरक्षणाने वाढीव पॉलिटिकल आरोप करणं सोपं आहे. तुम्ही रिमूव्ह करायला काही करत नाही. तुम्ही थोडं थांबा. माहिती देतो म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टाला सांगितलं होतं. बिलकुल सांगितलं. तुम्ही बोलून घ्या मग मी बोलतो. त्यानंतर त्यांनी केंद्र शासनाला पत्र लिहिलं, आंध्राकडनं पत्र लिहिलं, म्हणजे ते फेवरकिंग घालून त्यांना पत्र लिहिलं तुम्ही हा डाटा द्या. तुमच्याकडे समजा हे होतं तुम्ही राजकीय आरक्षण केलं हे पूर्ण त्याला आपण वारंवार ते दुसऱ्या दिशा पक्ष यांची जी भाजपला बोलायला लागला की तुम्ही पक्षाचे बोलता, पण हे बोलायला लागले म्हणजे पक्षाचे नाही. हे ओबीसी भाजपचा ओबीसी म्हणून आमचा भूमिका नाही. यांच्या प्रश्नाचे सगळे उत्तर आहे माझ्यापाशी की हे म्हणतात की देवेंद्र फडणवीसनी 2014 ते 19 साली का नाही केलं. मुळात ही केस 2018 पासून सुरू झाली. मग देवेंद्र फडणवीसला स्वप्न पडलं होतं. आता ऐकून घ्या मला यांच्या प्रश्नाचे उत्तर मला आहे. देवेंद्र फडणवीसला स्वप्न पडलं होतं 2014 ही आता विषय नाही. 2004 मार्च 2019 ला हायकोर्टाचा निकाल लागला. या तेव्हा आरक्षण कायम ठेवलं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसने 31 जुलैला ऑर्डिनन्स काढला, तो कायम केला. तेव्हा इम्पेरिकल डाटाचा विषय नाही आला. इम्पेरिकल डाटाचा विषय आला 13 फडणवीस सरकार होतच नाही त्यावेळेला, तर त्यांच्या कमिटीचा काय विषय आला? काही विषय नाही आला. आणि 2010 साली सरकारला जेव्हा माहित होतं तर मग 2010 साली त्यांनी ते निपटून का नाही टाकलं? का बरं आता तेवढा प्रोग्राम ठेवलं त्याला? आता त्याची चर्चा आणि तुम्हालाच मला एक प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्र आघाडी सरकार ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास अपयशी ठरतंय का? काय सांगायचंय तुम्हाला? 100% अपयशी ठरत आहे. कारण जे आज शेवटी देश संविधानावर चालतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो आणि कायद्याने तुम्हाला म्हटलं जे करायचं ते तुम्ही करत नाही, तर तुम्ही याचा अर्थ काय? तुम्ही आरक्षण संपवून आणि संपलं आहे, संपवून करायला 5 जिल्हा परिषद बिना निवडणुकी होतात. तुम्ही संपवलं आरक्षण, संपवून करायला सिद्ध झालं तुम्ही संपवलं आरक्षण. आघाडी सरकार थेट आरक्षण संपवण्याचा आरोप अविनाशजींनी केलाय. काय बोलायचंय किशोरजी तुम्हाला? जे काही इम्पेरिकल डाटा आहे यांच्याकडेच पडलेला आहे. यांनीच ताबडतोब आम्ही यांचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहोत. नेत्यांनी जर सांगितलं की तुम्ही चला पुढे तुमच्या आपलं आरक्षण टिकूया, तुम्ही या समोर
पण नुसतं काहीतरी हे आहे की महाराष्ट्र देत नाही, उलट महाराष्ट्रात आकाशवाणी जे आहे निर्माण केला त्याचा आता इम्पेरियल डाटा गोळा केल्यानंतर त्यांनी GR पण काढलेला आहे, प्रोसेस सुरुवात केली आणि त्यांना वाटतं की आपल्या ओबीसींना आरक्षण दिलंच पाहिजे. त्याकरता हे महाराष्ट्र शासन जे आमचे मुख्यमंत्री आहे उद्धवजी ठाकरे हे खंबीरपणे त्याला पूर्ण पाठिंबा मला एक आणि हे तुम्हाला आम्हाला बनवायची पाहिजे. आमचं तर म्हणणं तेच आहे की आरक्षण लवकरात लवकर लागू करा. आमचं बिलकुल म्हणणं नाही की आरक्षण दाबून आम्हाला पाहिजे. आता मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो. 2014 पासून महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, मराठा आरक्षणाची विषय सुरू आहे. 2014 पासून जाती जनगणना सुरू झाली 2011 साली. 2014ला राणी कमिटी फॉर्म केली काँग्रेस सरकारने. मग काँग्रेस सरकारला माहित नव्हतं का असा असा डाटा आहे म्हणून हा विषय झाला. तेव्हापासून आतापर्यंत ते सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत एकही मराठा समाजाच्या नेत्यांनी तो डाटा मागितला नाही किंवा सांगितलं नाही की जातीय जनगणनेचा डाटा आरक्षण, मुस्लिम आरक्षण कन्फर्म करायचं. त्याचं सामाजिक आर्थिक आरक्षण आहे, त्याला तो डाटा चालू शकत नाही. मग या ओबीसीच्याच आरक्षण, राजकीय आरक्षणाला चालू शकतो? हा कुठला मुद्दा आणला तुम्ही? तुमच्या विधानसभा अध्यक्षाने ठराव घेतला तेव्हा त्याला माहिती नव्हतं की 2011च्या जनगणनेचा आहे. अविनाशजी तुम्ही थांबा. ईश्वरजी आता यांनी अनेक आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलाय, एकट्या ओबीसींचाच मुद्दा इथे त्यांनी उपस्थित केलेला नाही. त्यावरच अनुसरून मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की शरद पवार पूर्वी मुख्यमंत्री होते, मग त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं? बिलकुल बरोबर आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं त्या मराठा समाजाच्या नेत्यांनीच मान्य केलं की पहिले जे शरद पवार साहेबांनी सूचना केल्या तर ज्याच्यासाठी आरक्षण मिळेल त्याबरोबर होत्या शरद पवार साहेब आणि अजून एक कुठले दुसरे नेते होते, त्यांनी सांगितलं होतं हे त्या पद्धतीनं चालले नाही किंवा त्यावेळेस झालं नाही. आणि विषय तोही असेल, शेवटी त्यांचंही तिथंच आवडलं की हा डाटा कलेक्ट करा आणि त्याच्यानुसार आरक्षण द्या, पण ते आरक्षण टिकलं नाही. आता हे आरक्षण केंद्र सरकारशिवाय दुसरं देऊ शकत नाही हे जाहीर झालं. पण आपलं राजकारण करण्यासाठी प्रत्येक जातीचा माणूस आपल्यासाठी आरक्षण मागतोय, प्रत्येक मग हिंदू असो, मुस्लिम असो, कोणीही असो. पण आम्ही इकडे सरकारवर टीका करायच्या आणि आम्ही केलेल्या चुका मान्य नाही करायच्या. काय झालं होतं 2014च्या निवडणुकीत बारामतीला बोलले होते धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण दिलं, मराठ्यांना आरक्षण टिकलं, अजून कोणाला टिकलं? टिकलं का? त्या काळात कोणाच्या गेलं नाही. तुम्ही कसं दिलं, कोणत्या तेव्हा दिलं तेव्हा विचार करायला पाहिजे की हा टिकणार की नाही टिकणार. तुम्ही लोकांना खुश करायसाठी तुम्हाला जेवण द्यायचं, पोट भरण्यासाठी चटणी भाकर द्या किंवा म्हणजे दूध दही म्हणजे तूप पोळी म्हणजे कळलं ना, म्हणजे तुम्हाला चटणी भाकर कसं तरी देऊन तुमचं सध्याचं पोट भरायचं, पण तुम्हाला कायम स्वरूपी एवढंच नाही. ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आता याच्या पूर्वी 2014 ते 19 सरकारमध्ये इतके मागासवर्गीय आहेत, अनेक युवक आहेत, कोणाच्या परिस्थिती काय झालं सगळ्यांना सांगायची गरज नाही. बेरोजगार युवक आहेत, ओबीसीचे तर जास्त आहेत, सगळे शेतकऱ्याचे शेतमजुराचे मुलं आहेत. जेव्हा एवढे ओबीसी महामंडळ होतं हे होतं, यांना विचारा ना त्यांना काय दिलं, त्या युवकांना काय रोजगार दिलं विचारा यांना, आणि किती दिलं. देवेंद्र फडणवीसांनी यांना मला आठवतंय देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं होतं आणि खूप मोठे मोठे होर्डिंग लागले होते ओबीसी साठी 3,800 कोटी जाहीर केले होते. त्या 3,800 कोटीचा हिशोब यांनी आताच द्यावा. त्यांचा मुद्दा तुम्ही आणि तुम्हाला अतिशय फायद्याचा मुद्दा मांडला की देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसीचं मंत्रालय चालू करणारे देवेंद्र फडणवीस सरकार हे आहे, यांच्या 70 वर्षाच्या काळात नाही झालं ते. त्याच्यानंतर 2011 पासून आम्ही भांडत होतो की ओबीसीची क्रिमिनल आमचे आंदोलन झाले, त्यांनी नाही वाढवली. 2014 खाली आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी 6 लाखावर गेली आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांनी 8 लाखावर गेली क्रिमिनल. 2011 पासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे प्रलंबित होते. मी जेव्हा ओबीसी महामंडळाचा अध्यक्ष झालो त्यावेळेला 94 करोड रुपये मी वाटले. 250 करोड रुपये देवेंद्र फडणवीस सरकारने घोषित केले, 80 करोड रुपये आले, ते 80 करोड रुपयाचं डिस्बर्समेंट झालं. आज 15 महिने तरी या सरकारने ना ओबीसीचे शिष्यवृत्तीचे पैसे दिले ना ओबीसी महामंडळाला एक पैसा फेकून मारला. त्याच्यानंतर अजून सांगतो प्रश्नाचं उत्तर एका मिनिटात. महाजोत नावाची संस्था आम्ही काढली ज्याच्यामध्ये ओबीसीचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय सर्वे होणार होता. त्याला सुद्धा यांनी साध्या सर्वेला सुद्धा पैसे दिले. 1.5 वर्ष झालं.
त्याच्यामुळे आम्ही ओबीसी करता काय केलं आमच्याकडे खूप आहे, तुम्ही सांगा तुम्ही ओबीसी करता काय केलं, एवढं सांगतो म्हणून. 2014च्या पूर्वी एकच शेवटचं 540 कोटी उच्च शिक्षणात स्कॉलरशिप होती. दुसऱ्याच वर्षी ते 540ची देवेंद्र फडणवीस सरकारने 72 कोटीवर आणली, तिसऱ्या वर्षी 54 कोटीवर आणली. तुम्ही तपासा, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन भेटी दिल्या आहे, मी सगळं ते ओबीसीचा किती घात केला हे तुम्हाला मला सांगण्याची गरज नाही. विनंती आहे की तो हवालाच टेबल करा, किती लोक आतमध्ये जातात तेच पाहू आपण. अरे एकेका विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, एका विद्यार्थ्याची 2 शिष्यवृत्ती उचलायला लागले लोक. एका विद्यार्थ्याची आणि दोन्ही याची शिष्यवृत्ती कसे उचलतील काहीतरी ते काबर कमी झालं, ते काबर कमी झालं. असं करणाऱ्या महाविद्यालयांवरती मला वाटतं आधी कारवाई झाली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे. ऑटोमॅटिक कमी नाही. आधार कार्डला ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड शिष्यवृत्ती लिंक केली ना त्याच्यानंतर ती ऑटोमॅटिक कमी झाली. केवढा मोठा घोटाळा असेल दरवर्षी 450 काढायला पाहिजे होता ना, तुरंत काढायला पाहिजे होता. काढला होता, काढला. जाऊ दे ना, ते विचार जायचं नाही, जाऊ दे ते काढला तर बिल गेला मग. जाऊ दे, ते विचार जायचं नाही, तो विषय वेगळा आहे. चला ठीक आहे सर. ओके, पुढचा प्रश्न की तुम्हाला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काढून केंद्र सरकार राज्य सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करते का, काय वाटतं तुम्हाला? याचं केंद्र शासन, मला वाटतं केंद्र शासन हा मुद्दा उचलून राज्य शासनाला अपयशी ठरवणं तर काही त्याच्यामध्ये राज्य शासन अपयशी होईल केंद्र शासनाचं अपयशी आहे. कारण हे सगळे मुद्दे केंद्र शासनात दरबारीच आहे, ते त्यांना सोडवायचे आता. ते असा विचार करत सुद्धा चुकीचा विचार आहे. म्हणून मगाशी ज्यांच्या लोकांनी यांनी म्हटलं आहे की ते मोदी साहेबांनी जे स्वतः ओबीसी समाजाचे आहे ते सगळे मोठे यांनी सुद्धा पुढाकार सोडले पाहिजे. त्यांनी पुढाकार घेतला. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना त्या दिवशी पत्र दिलं, म्हणजे हे महाविकास आघाडीचे नेते भेटायला गेले होते, मोदी साहेबांना विनंती केली. त्यांनी त्यांना सगळं पत्र दिलं की हा सगळं आरक्षण विषय आहे, तुम्ही लक्ष घाला आणि हे सगळं एक विषय हा विषय चालण्याचा विषय नाही आहे. हा एक अत्यंत ज्वलंत आणि फार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा फार महत्त्वाचा विषय आहे. मोठ्या मुश्किलने मिळालेला आहे. ते आरक्षण टिकलं पाहिजे. म्हणून मी याच्या राजकीय भाषण न करता सगळ्यांना भागावरून हेच करतोय की तुम्ही पुढाकार घ्या. मी तुम्हाला ते बोललो, आता तेच सांगतो की हे कोणाचा दोष आहे, पुन्हा हे याचा कमी कोणा याचा जास्त पण हा विषय नाही आहे. आपलं आरक्षण टिकवून हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण टिकवला पाहिजे. माझा प्रश्नच मुळात असा आहे की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काढून केंद्र सरकार राज्य सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करतंय का, हाच महत्वाचा प्रश्न. याच प्रश्नावरती मी तुम्हाला तेच सांगू हा काही मुद्दा अपयशी करून ठरतं हा मुद्दा नाही आहे. हा राज्य शासनाचा मुद्दा नाही आहे. हा केंद्र शासनाकडेच पडण्याचा मुद्दा आहे. केंद्र शासनाने सोडवायचा आहे हा मुद्दा. पुढाकार घ्यावा. पुढाकार घेऊन सांगितलं नाही, माननीय पंतप्रधान साहेबांना सांगितलं की त्या विषय करा. आता हे वारंवार इम्पेरिकल डाटा त्या विषयावर परिणाम अर्थ नाही याच्यामध्ये. एकच आहे की हा डाटा जोडून तो मुद्दा काही होणार नाही. आज वारंवार सांगतो की जे पेंडिंगची परिस्थिती आता ही आहे त्याच्यामुळे हा डाटा होत नाही. तो डाटा याच्यावर जो तयार आहे तो त्यांनी द्यावा. म्हणजे हा विषय समजा ना, तुम्हाला खरंच समजा द्यायचं असेल ओबीसीला आरक्षण द्यायचं असेल तरी त्यामुळे द्यावं. राजकारण करायला पुष्कळ मार्ग आहे ना, बरेचसे विषय राजकारण करण्याकरता आहे. हा राजकारणा विषय होऊ शकत नाही. आता ईश्वरजींकडे मी येणार आहे. ईश्वरजी, ओबीसीसाठी तुम्ही अनेक दिवसांपासून काम करता, ही टोटली महाराष्ट्राला माहित आहे, तरी पण ओबीसींना आरक्षण का मिळत नाही, उत्तर द्या. आता आरक्षण एवढं आपण ज्या विषयावर चर्चा केली तोच विषय आहे. ओबीसीला आरक्षण काम करताय ना. नाही नाही, बरोबर आहे ना, त्याच विषयासाठी बसलो आहे. हेच शेवटी मी तिथंच गेली घुमून फिरून. पण जे आरक्षण मिळत नसेल, जे जात असेल, मग ते कुणामुळे जातं, काय जातं, राज्य सरकार घेऊन जातो, केंद्र सरकार घेऊन जातो, ह्या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी आजही एकत्र आल्या पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे आमच्या छोट्या छोट्या ओबीसी घटकासाठी लढलं पाहिजे, त्यांच्यासाठी काम केल्या पाहिजे. फक्त राजकारण न करता, नाहीतर इकडली फाईल काढली, इकडे दाखवली, हे बघा हे बघा हे बघा, ह्या आम्ही एकामेकाला फाईलच दाखवत बसू आणि ते आरक्षण भरतच जाईल किंवा कायमच चाललं जाईल. म्हणून आम्ही पुढाकार घेतला ना. चिंतन शिबिरात मी त्या समन्वय समितीत होतो. मी तिथं 8 दिवस लोणावळ्याला होतो. आम्ही पुढाकार घेतला, वडेट्टीवार साहेबांनी घेतला, भुजबळ साहेबांनी घेतला, का बावनकुळे तुम्ही या, पंकजा मुंडे तुम्ही या. हा, हे कोणी पुढाकार घेतला? आम्हाला करायचं नसतं तर आम्ही हे पुढाकार घेतला नसता.
पण आम्हाला ते करून घ्यायचं आहे. मग तो कोणत्याही मार्गाने येऊ. मग फडणवीस साहेब समोर आहे, मोदी साहेब. मी तर आपल्या माध्यमातून आज विनंतीच करतो मोदी साहेबांना की मोदी साहेब तुम्हीच पुढाकार घ्या आणि आमचा हा प्रश्न दूर करा. अजून काय सांगणार? मोदी साहेब सांगायचे त्या निवडणुकीत, मैं पिछड़े जाती का हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं एक तर करा. दिलं तर काहीच नाही, नोकऱ्या नाही, काही नाही. शेती सगळं केलं. शेतीचे 3 कायदे आमच्या डोक्यावर आणून बसवले आणि म्हणजे कृषी कायदे, म्हणजे सगळं तुम्ही आमचं हातच कराल आणि जे थोडंफार भेटत होतं तेही घेऊन जात असाल तर त्यांनाही थोडंसं विचार करावा लागेल मोदी साहेबांना की आम्ही काय करतोय ऍक्च्युली या देशासाठी, देशाच्या ओबीसी मागासवर्गीय बांधवासाठी. याचा एकदा मोदी साहेबांनी विचार करावा. निश्चितच सर, तुमचा प्रश्न मला समजतोय. अविनाशजींना मी विचारणार आहे, यांनी जे काही आरोप मोदी सरकारवरती केलेले आहेत, मोदी सरकार देतच नाही, फक्त बड्या बड्या घोषणा करतं, असा आरोप ईश्वरजींनी केला. काय बोलायचं अविनाशजी तुम्हाला? ही केस जी आहे ना सुप्रीम कोर्ट, ही केस ही राज्य सरकार वर्सेस राज्य सरकारला पार्टी बनवलं होतं गवळी यांनी. मोदी सरकारचा काहीच रोल नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मोदी सरकार देत नाही हे विषय नाही. हा आरक्षण हा विषय संपला. म्हणजे जनरल तुम्ही काढा ना हा विषय. नोकऱ्या दिल्या नाहीत, कृषी कायद्या विरोधात 3 कृषी कायदे आणून ठेवले. काय बोलायचं? राजकीय पक्षांना आरोप करता येतात, पण सर्वे काय सांगतात किंवा इकॉनॉमिकल डेटा काय सांगतो की कृषी कायद्याने किती फायदा झाला हे शेतकरी स्वतः बोलवणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला बोलायचं काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जाऊन विचारायचं त्यांना किती फायदे होऊन आले आणि त्यांच्या योजना महाराष्ट्र सरकार खाली लावून झालं. मोदी सरकारच्या योजना समजा चुकीच्या होत्या तर सरकारने त्या आपल्या राज्यात वेगळ्या लावायला पाहिजेत, पण त्यांच्या योजना महाराष्ट्र सरकार लावून आली. मग तो काही विषय नाही. मुळामध्ये विषय असा आहे की रिझर्वेशन रिमूव्ह झालं पाहिजे आमची म्हणून. आणि दुसरं म्हणणं काय की याच्यावर राजकारण करू नये. मग मला एक सांगा की तुम्ही कमिटी फॉर्म केली, तुम्ही सुप्रीम कोर्ट, आणि दुसरं म्हणजे आपल्या देशात संविधान आहे ना, आपण संविधानाने चालू ना की कोणाच्या, मी म्हटलं पंतप्रधानांना की तुम्ही माझ्याकडे आणि पंतप्रधान संविधान आहे, कायदा आहे, सगळे कागदपत्र आहे. पण विनाकारण आपण असेंब्ली कंडक्ट करतो का? कायद्यावर चर्चा होते का? सेक्शन 54 नोटीस द्यायची, सेक्शन 63 नोटीस द्यायची, हक्कभंग प्रस्ताव याचं म्हणणं आपण लक्षात घेण्यासाठी होऊन द्यायला लागेल ना आपल्या. तुम्हालाच एक महत्वाचा प्रश्न आहे की अविनाशजी 26 तारखेला भाजपनं चक्काजाम आंदोलन केलं होतं टोटली महाराष्ट्रभर. त्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत का? 100%. या देशातला, या महाराष्ट्रातला सुशिक्षित वर्ग हे आहे की राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, निष्काळजीपणामुळे आरक्षण ओबीसीत गेलेलं तो मानतोय. फक्त अडचण अशी आहे की त्याला त्याचा जो व्हॉइस आहे त्याला भारतीय जनता पार्टीने त्याच्या उभी राहिली आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही. कारण तुम्ही राज्य सरकारचा हा जो ऑर्डिनन्स आहे कुठला याचा आपला 29 जूनचा जो ऑर्डिनन्स आहे ना राज्य सरकारने एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायचा, त्याच्यामध्ये आम्ही जे म्हणत होतो तेच म्हटलेलं आहे. आम्ही म्हणत होतो की सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलं, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं म्हणजे कायदा असतो आणि त्याचा रेफरन्स घेऊन अधिसूचना काढली. त्यात लिहिलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या 12 मधील म्हटलेल्याप्रमाणे आम्ही काहीच चुकीचं बोललो नाही आतापर्यंत. पण राज्य सरकार काय करताय, स्वतःच्या चुका लपवणार की वारंवार मोदी खर्चावर गेलं पाहिजे. याचा निकाल लागून गेला. आरक्षण संपल्यानंतर हे म्हणतात की मोदीने दिला नाही. 15 वर्ष एकही ऍफिडेव्हिट नाही टाकलं, एकही राज्याच्या नेत्यांनी म्हटलं नाही की मोदी सरकार डाटा देत नाही, ओबीसी तुमचं रिझर्वेशन चाललंय, असं कोणीच नाही म्हटलं. 15 मध्ये नाही म्हटलं कोणी. महाराष्ट्रामध्येच आहे. महाराष्ट्रामधला ना, कारण हा ऑर्डर उद्या देशभर होईल ना. नाही हा ऑर्डर पहा, उद्या देशभर होईल ना. आंध्र प्रदेशने स्वतःला कंप्लीट करून घेतलं. उत्तर प्रदेश काहीतरी बोलतात, बोला. उद्या देशभर होईल. एखादी राज्याने जरी करून घेतलं असेल, 1-2-3 राज्यांनी करून घेतलं असेल, पण उद्या सगळ्यांनी शिवाजी आणि किशोरजी थेट अविनाशजींकडे यादीच आहे. त्यांनी आता यादीच बोलून दाखवली. बोला, तुम्हाला या दोघांनाही या मुद्द्यावरती काय स्पष्ट बोलायचं आहे ते बोला. माहितीप्रमाणे यांनी सांगितलं मध्य प्रदेशने केलं, उत्तर प्रदेश, गुजरातने केलं. त्याचे कागद नाही दाखवलं, त्याचे कागद नाही दाखवलं नाही, त्याचे कागद दाखवत नाहीत. आहेत ना दाखवा. त्या राज्याच्या निवड. आणि दुसरं एक कसं याच्यामध्ये मुद्दे लक्षात घ्या की राज्य
राज्याच्या निवडणुका कोण घेतं हो? राज्य मागास किशोरजींना एक मिनिटं बोलू द्या. बोला. की जे आज सांगता की आमच्याकडे ओबीसी आपल्या सगळ्यात युवक मागे आहे, पण युवकांचा मुख्य प्रश्न कुठे आहे? आज बेरोजगारी घट्ट वाढलेली आहे. आज युवकांना कळायला लागलेलं आहे आपण कुठे आहे म्हणून. जे काही युवक थोडेसे येऊन राजकारणात होते त्यांना सुद्धा कळायला लागला की आपण सुद्धा आता राजकारणावर सुसंपल लागलो आहे. त्याच्यामुळे हे जे आजचा जो युवक वर्ग आहे हा संपूर्ण ह्या महाराष्ट्राच्या मागे उभा आहे. त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आहेत. ज्या गोष्टी लोकांना कळत त्यामुळे आमची सगळं मोहीम सुरू पण आहे. आम्ही प्रत्येक वाडावा सांगतोय की जरा बाबा पहिल्या तुमची घडत आलाय त्याचा पुढे जरा डोळे उभे ठेवून विचार करा. आपल्या ह्यांचं काय काय झालेलं आहे पुढे त्याचं लक्षात ठेवा आणि पुढे चला. बरोबर आहे. तुम्ही सांगू शकतो आपल्या नेत्यांचं काय झालं हे छगनराव भुजबळांनी जेव्हा पाठीत खंजर खुपसल्याचं हे आलं तेव्हा लक्षात आलं काय झालं. तुमच्याकडे बघा नाही काय झालं काय झालं माननीय ओबीसी नेते भुजबळ साहेबांनी ज्यावेळेला पाठीत खंजर खुपसला ही टिप्पणी टाकली ना तेव्हा लक्षात आलं काय केलं. गव्हर्नमेंट काय नाही केलं नाही आम्ही आमचा विषयच नाहीये. आम्ही नेत्यांच्यावर जातच नाही. आमचा विषयच नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे बा हे नेत्यांचं आरक्षण नाही गेलं, आमचं आरक्षण गेलं. आम्ही महानगरपालिकेला आम्ही आमचं आरक्षण केलं. येणारी जनरेशन संपणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या राजकारणातली पहिली पायरी आहे आणि तिथलं आरक्षण संपला. येणाऱ्या काळातलं ओबीसीचं नेतृत्व संपून जाईल आणि ओबीसीचं रिझर्वेशन नाही राहिलं ना तर ओबीसीचे धोरण राजकारणाकडे वळणार नाही. त्याची काळजी घेणं राज्य सरकार ओबीसीचं नेतृत्व याच्यामध्ये राज्य सरकार संपत आहे हे एव्हिडन्सवर आलेलं आहे. बोलायची हे त्यांनाच कळतं का? बाकी लोकांना नाही कळत का? ओबीसीचा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आम्हाला नाही कळत का? राज्य सरकारला नाही कळत का? राज्य सरकार धडपड करते ना, पण आम्हाला दाखवायचं आम्हाला ओबीसीचा किती पुढचा आहे. आमची युवा पिढी बर्बाद होणार हे होणार. राज्य सरकारलाच ते करतं. राज्य सरकारने 2 रस्ते ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांमुळे सुरू झालेलं होतं. हे विसरून कामा नये. समता पक्ष माध्यम म्हणजे मोठं मिळालं कोणामुळे आरक्षण त्याच्यामुळे सुरू झालेलं आहे. हे आरक्षण मिळण्याचं त्यांना ज्यांनी आंदोलनं केली ते छगन भुजबळ त्यांच्यामुळे आरक्षण मिळालं. आता ते यांनी म्हणून द्यावं की नाही छगन भुजबळमुळे त्यांनी काहीच नव्हतं केलं, शरद पवारांनी नाही केलं. माझा काही संबंध नाही विषयाची. माझं म्हणणं आहे की राज्य सरकारची कारवाई 13 डिसेंबर 2019 रोजी करायची होती. ती कारवाई राज्य सरकारने 29 जून 2021 केल्यामुळे 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका बिना ओबीसी रिझर्वेशनने होतात आहे आणि राज्य सरकार आज जी भूमिका घेत आहे की केंद्राने डाटा द्यावा जेव्हा की केंद्राने स्पष्ट सांगितलंय आणि केंद्र तो एक तर महाराष्ट्रापुरता विचार नाही करू शकत, केंद्राला पूर्ण देशाचा त्याच्यामुळे महाराष्ट्राने मागितलं म्हणून विषय संपला. पण हा विषय सगळं देशात लागू होणार आहे. आणि तुझं आरक्षण जे गेलं आहे ना हे आरक्षण महाराष्ट्राचं गेलं नाही आहे. हा आरक्षण सगळं संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे. बिलकुल नाही. ते चुकी सांगतो. हे चुकीचं आहे. हे चुकी संपूर्ण देशामध्ये लागू होणार आहे. नाही लागू व्हायचा विषय नाहीये. लागू व्हायचा विषय नाही. आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो सरळ सरळ वाचून दाखवणार आहात कारण की ते वाचून हे सिस्टीम भरपूर लोकांना माहिती आहे. ही बघच्या सिस्टीम सुप्रीम कोर्ट हा मला या दोघांना विचारायचं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा मग कायदा नाही हा पण विषय आहे. एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की सर्व पक्षीय नेते जर एकत्र आले किंवा सर्व संघटना जर एकत्र आल्या तर ओबीसीना आरक्षण मिळू शकतं का? काय वाटतं तुम्हाला तिघांना? तसं आम्ही तिघे एकत्र आलो वरती दिवस एकत्र म्हणून आम्ही सांगतो तुम्ही नेतृत्व करा आणि चला दिल्लीला नेतृत्व घेऊन आपलं सगळे आपलं आरक्षण टिकूया. आपण सगळे एकत्र आले नाही ऐका ना वाद नको. वाद नाहीये. वाद घडवण्याचे नव्हते हे लोकांना नव्हते पण सगळे एकत्र आले. तिथं बावनकुळे पंकजा मुंडे असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार आमचे ओबीसीचे आपले सगळ्यांचे नेते भुजबळ साहेब सगळ्यांनी मान्य केलं आणि सगळ्यांनी 12 ठराव झाले. त्या कार्यक्रमात त्या शिबिरात 12 ठराव झाले. त्याच्यातही बावनकुळे साहेबांपासून पंकजा मुंडेपासून हात वर करून ते ठराव मान्य केले आणि ही लढाई आम्ही एकत्र लढण्याचं ठरलं. पण आमचे अविनाशजी आपले पक्ष
पक्षाची भूमिका मांडत असतील तर त्यात आमचा काही म्हणजे याच्यात गैरसमज कसा आहे मी सांगतो. सर, हे कार्यक्रमाला एक वेळ आहे आणि त्या वेळेतच आपल्याला बोलावं लागणार आहे. हे लोक राज्य सरकारमध्ये आता यांचं सरकार आहे, मग यांना यांच्या सरकारच्या विरोधात नाही असं काही नाही. आम्ही आज भूमिका मांडली, सत्य प्रश्न मांडलेली आहे. आपल्याला शेवटी रिझर्वेशन आता गोपीचंद पडळकरांनी जर तुम्ही 2 तासापूर्वी जर जी मीडियावरती जर पाहिलं असेल तर गोपीचंद पडळकरांनी एक सध्या प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर म्हणतात राज्य सरकार इम्पिरियल डाटाचा मुद्दा उपस्थित करून पळ काढतंय. राज्य सरकारनं तो डेटा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. मी राज्य सरकारचा जाहीर निषेध करतोय असं गोपीचंद पडळकर म्हणतात. काय म्हणायचं किशोरजी तुम्हाला? मला त्या विषयाकडे बोलायचं नाही, बरोबर तुम्हाला तेच सांगतोय. आणि प्रत्येक राज्य शासन आरोप करत असेल त्याला प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही असं मला वाटतं. त्याला उत्तर देण्याची गरज नाही असं मला वाटतं. हा डाटा केंद्र शासनाकडे, केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडे करावं हीच त्यांना सुद्धा समजायला पाहिजे. निश्चितच प्रेक्षक मित्रांनो, या मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज तुम्ही 3ही मान्यवर आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या तिघांचेही मी आभार व्यक्त करतो. नमस्कार.